नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिथुन राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2025 येणारं वर्ष मिथुन राशीसाठी 2024 पेक्षा नक्कीच चांगलं सिद्ध होणार आहे. भरपूर बाबतीत यांना लाभ बघायला मिळणार आहे. सुख समृद्धी येईल, शत्रूवर विजय मिळवू शकाल. मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला या वर्षामध्ये मिळेल. आणखीन कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार तुमच्या बाबतीत 2025 मध्ये, त्याचबरोबर कोणत्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे, कुठं तुमचं नुकसान होऊ शकतं, चला जाणून घेऊया. आपल्या स्वतःच्या संभाषण कौशल्याने जे समोरच्याला प्रभावित करतात तसे मिथुन राशीचे लोक प्रचंड ऊर्जा यांच्याकडे असते आणि यांच्यामध्ये असणारी हीच ऊर्जा इतरांना यांच्याकडे आकर्षित करते. अशा या मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्यामध्ये भरपूर उत्साह असतो. आता मिथुन राशीचा जर 2025च्या दृष्टिकोनातून विचार केला तर मिथुन राशीचे जे लोक अविवाहित तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे की यंदा त्यांचे लग्नाचे योग आहेत. त्यामुळे स्थळ बघा, एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं आणि त्यामुळे लग्न जमू शकतं, असं ग्रहमान तरी 2025 मध्ये आहे. मिथुन राशीचे जे लोक नोकरी करतात त्यांच्यावरती 2025 मध्ये नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. नव्या भूमिकेतून त्यांना काम करावं लागू शकतं. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं तुमच्या वरिष्ठांकडून कौतुक सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे तुमची प्रगती सुद्धा होऊ शकते. तुमचं काम मात्र तुम्ही मन लावून आणि प्रामाणिकपणे करायचं आहे. तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला 2025 वर्ष देऊन जाऊ शकतं. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर नवीन नोकरी स्वीकारण्याआधी भरपूर शांततेत विचार करा. सगळ्या शक्यता पडताळून बघा आणि मगच नोकरी बदलण्याचा निर्णय घ्या. आता वळूया व्यावसायिकांकडे. मिथुन राशीचे जे जातक व्यवसाय करत आहे त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, पण वर्षाच्या शेवटीपर्यंत सगळे अडथळे दूर होतील आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा बघायला मिळेल. सुरुवातीच्या अडथळ्यांना मात्र तुम्ही वैतागू नका, कंटाळू नका. प्रत्येक समस्येवर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे सकारात्मकतेने केलेले प्रयत्न तुम्हाला वर्षाच्या शेवटी नफा मिळवून देतील. त्याचबरोबर भरपूर मेहनत तुम्हाला 2025 मध्ये घ्यावी लागेल, पण ही मेहनत तुम्हाला अनुकूल परिणाम देऊन जाईल, हे सुद्धा तितकंच खरं. एकंदरीतच मिथुन राशीचे लोक नोकरी करत असू द्या किंवा व्यवसाय करत असू द्या, त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर उत्पन्नाच्या दृष्टीने 2025 वर्ष चांगलं जाईल. पगारवाढ किंवा उत्पन्न वाढ या गोष्टी अनुभवायला येतील, पण तुम्हाला खर्च सांभाळावा लागेल, कारण उत्पन्नाच्या अनुषंगाने खर्च सांभाळणं महत्त्वाचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. नियंत्रणाबाहेर केलेला खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतो. म्हणून सुरुवातीपासूनच खर्चावर नियंत्रण राहील अशा पद्धतीच्या योजना तुम्ही आखा आणि अशा पद्धतीने तुमचं बजेट ठरवा. याआधी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा 2025 मध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. म्हणजेच नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या, उत्पन्न वाढण्याचे किंवा पैसे घरात येण्याचे मार्ग उपलब्ध होतील. पण पैसे वाचवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 2025 हे वर्ष तुम्हाला कौटुंबिक बाबतीत मात्र उत्पन्न परिणाम देताना दिसेल. कुटुंबामध्ये ज्या काही जुन्या समस्या आहेत त्या हळूहळू सुटताना किंवा ठीक होताना दिसतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे योग यावर्षी जुळून येतील. त्याचबरोबर काही बाबतीमध्ये मात्र तुमचे कुटुंबांमध्ये मतभेद होऊ शकतात आणि त्या मतभेदांचा परिणाम तुम्हाला थोडासा त्रासाचा किंवा निराशेचा होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर तुम्हाला थोडा संयमाने घ्यावे लागेल. घरात नकारात्मकता पसरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खास करून तुमच्या पालकांसोबत तुमचे संबंध सकारात्मक राहतील या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि पालकांच्या बाबतीत थोडा संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली तुम्हाला यावर्षी आरोग्य देऊन जाईल. ज्या समस्या आधीच सुरू होत्या त्या समस्या कमी होताना दिसतील आणि नवीन समस्या निर्माण होणार नाही, पण त्या दृष्टीने प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मगाशी म्हटलं तसं योग्य आहार आणि चांगली जीवनशैली या दोन गोष्टींचं पालन तुम्ही केलं तर 2025 मध्ये तुमचे आरोग्य निश्चितच तुम्हाला चांगले परिणाम देईल. आता मिथुन राशीच्या लोकांच्या बाबतीत जर काही अडचणी येत असतील किंवा कुठलं त्यांचं काम अडलंय आणि ते होत नाही असं वाटत असेल तर त्या गणरायाची उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. गणपतीच्या उपासनेमध्ये मग रोज अथर्वशीर्ष म्हणणं असेल किंवा गणेश स्तोत्राचं पठण करणं असेल किंवा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी 21 वेळा अथर्वशीर्ष पठण करणं असेल असे उपाय केले जातात. या उपायाने मिथुन राशीच्या जीवनात असलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्याचं निश्चितच निराकरण होते. उपाय करताना मात्र श्रद्धा भक्तीने करावा. आता जर 2025च्या महिन्यांच्या दृष्टीने विचार केला तर मे महिन्यानंतर तुमच्या व्यावसायिक तसेच वैवाहिक जीवनामध्ये काही सकारात्मक घटना घडतील. त्याचबरोबर ऑक्टोबर नंतर तुमच्या कुटुंबामध्ये आर्थिक आणि संपत्ती संचयाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडतील. एकंदर जर सरासरी 2025 चा विचार केला तर हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्या मेहनतीला फळ देणारं ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना नवीन गती मिळणार आहे. त्याचबरोबर यावर्षी तुमच्या मनात एक नवीन उत्साह असेल जो तुम्हाला नवीन काम करण्यासाठी प्रेरणा देईल. तुलनात्मक
दृष्टीने विचार केला तर 2024 पेक्षा 2025 मध्ये तुमचा संघर्ष कमी होईल. जुन्या समस्यांपासून सुटका झाल्याने तुम्ही थोडे समाधानी व्हाल, पण हेही तितकंच खरं आहे की या सगळ्यांबरोबरच काही नवीन आव्हानं सुद्धा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुमच्या कुटुंबात असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असेल, पण ही आव्हानं तुम्हाला समर्थपणे पेलता येतील हेही तितकंच खरं. थोड्या संयमाने समजदारीने जर वागला तर ही आव्हानं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार करू शकाल आणि तुमचं जे यश आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.